नमस्कार. रणझुंजार जालनामध्ये मी विशाल पाटील वाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहेत. बांधवांनो, काल पूर्णा मायनं पूर्णा नदीने जे रौद्ररूप धारण केलं होतं त्याची दिवसभराची अपडेट आपण काल पाहिली. आज मात्र पूर्णा माय शांत होऊन संत वाहत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, काल जो मुरुम पूर्णाच्या साईडला टाकलेला होता तो पूर्णपणे झाकलेला होता. आज मात्र पाण्याच्या पातळीत घट होऊन हा मुरुम पूर्णपणे उघडा पडलेला आहे आणि तालुक्यातील शेतकरी हे आता थोडे सावरले असून पूर्णा माईनं धोक्याची पातळी जी ओलांडली होती काल, ती पातळी आज कमी झालेली आहे. बांधवांनो, पूर्णा माईनं जेव्हा रौद्ररूप धारण केल्याच्या नंतर अनेक ओढ्या नाल्याचं जे पाणी असतं, छोट्या मोठ्या नद्यांचं जे पाणी असतं, ती पूर्णा माई घेत नाही. त्यामुळे ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुमचं साचतं आणि तेथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. जाफराबाद तालुक्यातील अनेक गावामध्ये या पूर्णा नदीच्या पाण्याने अनेक गावातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतात पाणी शिरून नुकसान झालेलं आहे. तरी मायबाप सरकारनं त्या शेतकऱ्यांची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना धीर द्यावा, त्यांना मदत करावी, हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. जय शिवराय.